आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो, असू शकतं. तर येणेकरांचा राग असणं साहजिक आहे, कारण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून विजय केलं त्या मंडळींना राग येणं साहजिक आहे. भविष्यकाळामध्ये येणेकर एकत्र बसून अमित ढोले यांचे हक्काने कानसुद्धा ओढतील, समजून सांगतील, आणि तो सुद्धा काय फार मोठा पोक्त नेता आहे असंही नाही, तोही पण सगळ्यांना समजून घेईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. तो तुमचं येणेकर म्हणून काय भूमिका? काय भूमिका व्यक्त करावं हे सुचत नाही. काही गेले 45 ते 50 दिवस आम्ही या प्रक्रियेत होतो. सगळं काही उघड्या डोळ्याने किंवा हिमतीने सगळ्यांचा रोष व्यक्त करून सगळ्यांना अंगावर घेऊन या प्रक्रियेला आम्ही सामोरं गेलेले. जे आमचे सहकारी होते ते आज नको त्याच्या हातात लागलेले आहेत किंवा नको तिकडे गेलेले आहेत. आता अमित ढोले पूर्वीपासून शरदच्या सोबत होते, निवडणुकीला ते इकडे आले. राजकारणामध्ये खुर्ची मिळवण्यासाठी एकमेकाशी हातमिळवणी करावी लागते, शहकाटशाचं राजकारण करावं लागतं. गावाला उपसभापतीपद मिळाले. उपसभापतीपद ते कोणत्या प्रकारे मिळालं पाहिजे? त्यांनी काय चोरीमारी केली? पाठिंबा दिला. शेवटी राजकारणामध्ये कोणाला तरी पाठिंबा द्यावाच लागतो. बरोबर आहे ना. पाठिंबा दिल्याशिवाय काही गणितं सुटत नाहीत. पण ती आपल्या माणसांना विचारात घेऊन विश्वासात घ्यायला पाहिजे. तर ती अभिमानाने किंवा बुवा आपण मान खाली न करता, आता ते हिंडत असेल बा ताटमानाने, कारण की त्यांना उपसभापती मिळाले, ताटमानाने हिंडलंच पाहिजे. आम्हालाही त्याचा गर्व झाला असता ना. आम्ही जसे ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 9 तारखेला गुलाल घेतला त्यावेळेस आमची प्रतिक्रिया काय होती? आम्ही पर झुकेगा नाही साला, दाढीवरतून आम्ही असे हात फिरवलेले आहेत, तसे हात फिरवलेले आहेत, दंड थुपटू आमचे दंड काळे करून घेतलेत आम्ही. ज्यावेळेस त्यांनी बघितले असतील कोणी त्यावेळेस त्यांनी बघितले असतील. आता भरपूर जण म्हणते तुम्ही कामं नाही केली. आता काही जण आम्हाला प्रत्यक्ष म्हणत होते यांच्यासारखी गडी का तुम्ही कामं नाही केली. आम्ही काय केलंय ना ते आम्हाला माहिती आहे. आम्ही जीवातून काम केले किंवा नाही किंवा काय ते आम्हाला माहिती. आम्ही दंडेत ना आमचे दंडेत ना असे काळे निळे करून घेतले. तुमचा पक्ष कुठला? आमचा पक्ष माणुसकी. जिथं सत्य घटना सत्य मी पारे ना, मी तुम्हाला सांगतो गावात आहे ना, जिथं सत्य घटना असेल तिथं किशोर दासकर पाहायला दिसेल. एखाद्याच्या विरोधात समजा एखाद्यावरती अन्याय होतोय ना, तिथं किशोर दासकर कोणाच्याही पाठीमागे उभं राहायला तयारी. भले तो माझा दुश्मन असेल काही काळाने, त्याच्याही पाठीमागे उभं राहायला मी तयारी. अमोल भुजबळावरती मी काही गोष्टी केल्या. मी आता त्यांचं नाव घेतो मी थोडक्यात, येतो मी, मला वाटलं जर नंतर कट करा. पण कट काय होणार नाही, अनपार्लिमेंटली काय बोलू नका. पण ज्या वेळेस ना अमोल भुजबळवरती मी आरोप केले, प्रत्यारोप केले, नंतरून काय काला नाही त्यांना पण माहिती आहे सगळ्यात विरोधक हा आपल्याला कट्टर हा किशोर दासकरचे. आणि आता सुद्धा अमोल ते अमितचं काम केल्यानंतरून अमितला प्रखडपणे बोलणारा किशोर दासकरचे. 45 दिवस त्याचा हिशोब, त्याच्या प्रचाराच्या गाड्यांचा हिशोब म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, 13 गावांमध्ये सगळ्यात जास्त जर त्याच्या पाठीमागचा जर चेहरा कोणता असेल तर किशोर दासकरचा होता. माझ्याकडे पूर्ण हिशोब आहेत किंवा जे काही हिशोब मी बघितले त्या सगळ्यांचा म्हणजे आता असा पश्चाताप होतोय त्या गोष्टीचा एवढा पश्चाताप होतोय ना मला का मी या गोष्टी का केल्या, म्हणजे ज्याच्यासाठी केलंच नाही. मी उलट घरात बसून आहे ना, आम्ही घरात बसून आहे ना, हे बाबा तुला काय बोलायचं ना ते नंतर बोल, जे काय तुला बोलायचं ना ते नंतर बोल, नाही तर हा तुला जे काय बोलायचं ना तू नंतर काय जे बोलायचं ते बोल. तुला बोलायचं नाही तर त्यांची घ्या पहिली काय तुम्हाला भाऊ, तुम्हाला काय तुम्ही असं गडबड करू. येणाऱ्या गावचा युवक उपसभापती झालाय, काय शुभेच्छा त्यांना. पुढील वाटचालीला माझ्या शुभेच्छा. आता ही गावातील मंडळींचं अशी अपेक्षा होती की आम्ही उपसभापती नाही, सभापती व्हावा, आमदार व्हावा, मंत्री व्हावा, पण सगळ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता. त्यांनी त्यांच्या वरच्या पातळीवर चर्चा चालू होती. मतदारांना विचारायला हवं होतं, किमान गावकऱ्यांना विचारायला पाहिजे होतं. अशी अपेक्षा गावकरी जी व्यक्त करतात ते चुक्का बरोबर. अहो, जे गणित जुळवायचे असतात. आता माझा मुद्दा सरळ आहे का ना, माझं काय म्हणणं आहे, जे वरची गणित जुळवायची असतात हे ते नेते त्यांच्या पद्धतीने जुळीत असतात. मतदान कोण करतं, नेते का मतदार? मतदार. मग मतदारांना मी असा निर्णय घेतोय
हा गावच्या भल्यासाठी आहे, हा निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे, हे सांगायला हो होतं की नव्हतं? वरिष्ठ नेत्यांना माहित होतं ना अहो, सगळं. मतदारांना सांगायला पाहिजे की नाही पाहिजे? शिक्का मारणारे कोण आहेत सांगायला पाहिजे होतं. म्हणजे या गोष्टीवरती ना यांचं माझं काही दिवस आपलं भांडण नाही करायचं. नाही भांडण नाही. अहो मी ना माझं वक्तव्य असं असतं का ते भांडणच होतात. नाही, आपलं भांडण नाही पण करायचं. विषय असा आहे का मी तुम्हाला सांगतो 2 दिवसा किंवा 3 दिवसापूर्वी यांनी मला फोन केला तर यांचं वक्तव्य असं होतं का वरिष्ठ लेवलवरती ते काय नेते काय करतील ते करतील, कार्यकर्त्यांनी फक्त मतदान करत असं गप्प बसत असते, कार्यकर्त्यांनी शिकवायचं नसते नेत्याला. नाही, आपला मुद्दा असा आहे, आपल्याला अवांतर चर्चा नाही करायची. नाही अवांतर आता त्यांचं- त्यांचं मी तुम्हाला नाही, सांगतोय त्यांची की भूमिका ते म्हणतात ना आता वरिष्ठ लेवलवरती त्यांनी हे मान्य केलं की मतदारांना विचारायला पाहिजे होतं. नाही त्यांनी हे मान्य already- केलं. ऐका ना ते बोललेत काय आता का वरिष्ठ लेवलवरती चर्चा चालल्या होत्या पण त्यांचं मी तुम्हाला 2 दिवस ऐका तुम्ही आपसात चर्चा नको. ऐका बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.